स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। वाल्मिक कराडला मकोका खटल्यात ही न्यायालयीन कोठडी सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्यानं कोर्टाचा निर्णय, जेलमध्ये मिळणार सीपॅप मशीन वापरण्याची सुविधा। वाल्मिक कराड याच्या साथीदार आणि पोलीस एकत्र असल्याचा सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या ताब्यात। पोलीस सराईत गुन्हेगारांसोबत पिटिंग घेत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा, धनंजय देशमुखांचा सवाल। देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडिओ कॉल तर धनंजय मुंडे यांचा एकदाही फोन आलेला नाही, धनंजय देशमुखांची माहिती। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर। अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्यानं फरार घोषित, ठावठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस। अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचा सवाल। तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासांचं ऑपरेशन नंतर फक्त 5 दिवसात एवढा फिटनेस कसा, एक्स पोस्टद्वारे शंका व्यक्त। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा, तर उद्योग मंत्र्यांना दावोस मधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय। नाशिक जिल्ह्यात 5172 शेतकऱ्यांवर कारवाई, तर कांदा उत्पादकांचा आकडा सर्वाधिक। 3 ते 6 वयोगटाच्या बालवाडी खासगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली। खासगी बालवाड्याही येणार सरकारी नियंत्रणात। दुपारचा खाऊ आणि अभ्यासक्रमाची होणार अंमलबजावणी। दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार। गडचिरोलीत JSW तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक। शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता। मुंबईत रिक्षा टॅक्सीची 3 रुपयांची भाडेवाढ। प्रस्तावित रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवर। टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरून 31 रुपयांवर।